मंत्री संजय बनसोडे आपल्यासोबत आहे। खरं तर सर, मराठा आरक्षणासाठी अनेक मोर्चे आंदोलन झाली, अखेर सरकारने जे आहे ते आज आरक्षणाची घोषणा केलेली पाहायला मिळते। खरं तर अनेक वर्षापासून मराठा समाजाची आरक्षणाची मागणी होती। ती मागणी अतिशय रास्त मागणी होती आणि या महायुतीच्या सरकारने ती मागणी आज पूर्ण केली। आजचा दिवस इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिणारा दिवस त्या ठिकाणी आहे। इतर समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आज मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि तिसरे मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं मी मनापासून पूर्ण दोन्ही सभागृहाच्या सदस्यांचं आणि मंत्रिमंडळाचं सुद्धा एक राज्याचा नागरिक, राज्याचा मंत्री म्हणून सुद्धा मी त्यांचे आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो। आज खरंच मराठा समाजाला न्याय दिल्यासारखा त्या ठिकाणी वाटतो। पण कुठेतरी विरोधकांचं म्हणणं आहे की आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, आम्हाला बोलू का दिलं नाही यावरती। एक मतानं तो पास झाला ना, त्याच्यामुळं बोलण्याचा काही विषयच नव्हता। त्याच्यामुळं अनेक दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री, दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री या मराठा समाजाच्या आरक्षणावरती काम करत त्या ठिकाणी होते। जवळजवळ 4 लाख लोक कर्मचारी ते सर्व अहवाल तयार करण्यामध्ये, मागास आयोगाचा अहवाल तयार करण्यासाठी त्या ठिकाणी काम करत होते आणि जवळजवळ 2.5 कोटी लोकांच्या पर्यंत जाऊन हे त्या ठिकाणी काम केलेलं आहे। म्हणून हे आरक्षण आजचं दिलेलं हे कुठेही चॅलेंज होणार नाही। जरी चॅलेंज झालं तर ते 100% त्या ठिकाणी टिकणार आहे आणि हे टिकणारं आरक्षण दिल्याबद्दल मी मुख्यमंत्र्याचे आणि 2 कर्तबगार उपमुख्यमंत्र्याचे आभार व्यक्त करतो। सदावर्तीने म्हटलं आहे की मी याला चॅलेंज करणार आहे, सरकारची तयारी आहे? नाही, सरकारची तयारी आहे। सरकारने याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि खूप डीपमध्ये जाऊन त्या ठिकाणी काम केलेलं आहे। त्याच्यामुळं हे कुणी जरी चॅलेंज जरी केलं तर हे कुठल्याही कोर्टामध्ये हे आरक्षण टिकल असा विश्वास मला या ठिकाणी आहे। जरी कुणीही चॅलेंज केलं तरी कोर्टामध्ये हे आरक्षण टिकेल असा विश्वास असल्याचं संजय बनसोडे यांनी म्हटलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन अनिल सराजसोने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।